Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आझाद मैदानावरती आहे. याच आझाद मैदानावरती उद्या सकाळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. आणि आतापासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा लोक जे आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे. इथे तयारी सुद्धा चालू आहे. इथे एक स्टेज उभारलं जाणार आहे जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतील आणि मग या सगळ्या भागामध्ये हे दिवसभर उपोषण आंदोलन सुरू राहणार आहे. पण मुद्दा असा आहे की त्यासाठी सरकारनं काही अटी शर्ती घातल्यात. काही आंदोलकांवरती मर्यादा ठेवलेली आहे आकड्यावरती, किंवा वाहनं किती यावीत यावरती मर्यादा आहे. आणि त्यामुळे बाकीचे आंदोलक जे मुंबईमध्ये येत आहेत हजारोंच्या संख्येनं, तर ते आंदोलक कुठे बसणार आहेत आणि नेमकी व्यवस्था कशी असणार आहे, उद्याच्या नंतर परवा काय, हा एक प्रश्न आहे. कारण एका दिवसासाठीचीच परमिशन आंदोलनाची आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आणि या सगळ्या परिसराची तयारी करण्यासाठी म्हणून वीरेंद्र पवार आणि त्यांचे सहकारी इथे आझाद मैदानावरती आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय तयारी चालू आहे, नेमकं काय काय होणार आहे आता इथे? बेसिक ह्याच्यामध्ये जी आमच्यावरती जी सर्वात प्रमुख जबाबदारी आहे की मनोजदादा इथे आल्यावरती त्यांना बसण्यासाठी स्टेज असलं पाहिजे. तर स्टेजची व्यवस्था आहे. त्यांचं सोशल मीडिया आहे, ते त्याच्यासाठी एक स्पेशल रूम असेल साईडला. त्याला इंटरनेट लागेल, त्याला बाजूला कॉम्प्युटर आपण काय म्हणतो पॉईंट्स वगैरे लागतील. आणि दुसऱ्या साईडला अजून एक आम्ही व्यवस्था करून ठेवली आहे की जर त्यांना खालती येऊन जर विश्राम करायचा असेल रात्रीच्या वेळी वगैरे तर ते करू शकतात. एक वेगळं टॉयलेट्स वगैरे असेल, असे एक बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत तेवढंच आम्ही आता करू शकतो. नवीन कायद्यानुसार बाकी आम्ही काही करू शकत नाही. 10x10चा स्टेज आम्ही ठेवू शकतो. आता जी लोक तुम्ही म्हणाल की नवीन कायद्यानुसार तुम्ही अधिक काही करू शकत नाही, पण इथं जी परवानगी आहे आझाद मैदानावरती ती 5,000 लोकांसाठीची परवानगी आहे. आता इथे जवळपास तुमची काय अपेक्षा आहे की किती इथं गर्दी होऊ शकते? आणि मग जी लोक 5,000 लोक या मैदानात बसल्यानंतर इतरांना जागा होणार नाही, मग त्यांचं काय? प्रश्न असा आहे की जो नवीन कायद्यानुसार जो परवाच स्थापन झाला आहे त्याप्रमाणे या नवीन ग्राउंडच्या परमिशन संदर्भामध्ये नवीन अटीशर्ती टाकल्यात. स्टेज 10x10 असलं पाहिजे. कुत्रे मांजरे घेऊन तुम्ही येऊन आंदोलन करू शकत नाहीत. गाढव चालत असेल त्याच्यामध्ये. परंतु अशा काही अटी आहेत की ज्या आता एका रात्रीत बदलल्यामुळे बरं त्याला काय अपील पण आम्हाला नाही, कारण आता कोर्ट 7 दिवस बंद आहे. आणि अशा काळामध्ये पुन्हा नवीन ॲप्लिकेशन करा, नवीन परमिशन घ्या, त्या अटीशर्ती वाचा आणि त्या स्वतःवरती थोपवून घ्या. मराठा समाज निघालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातनं. त्यांच्यावरती 5,000ची मर्यादा आपण या मैदानावरती घेतोय. आणि ही मर्यादा फक्त मैदानापुरती आहे, मुंबईची पण नाही आहे किंवा मुंबईमध्ये येऊ शकत नाही असंही नाही आहे. महाराष्ट्रातील येणारा मराठा समाज हा मुंबईमध्ये येऊ शकतो. मात्र हा जे आंदोलन स्थळी आहे तिथे फक्त 5,000ची मर्यादा आहे जागेच्या दृष्टिकोनातनं. आणि ती मर्यादा आमच्यावरती लादली कोणी, तर आमच्या उत्तर भारतीयामधला जो एक माणूस होता ज्याला त्याच्या ऑफिसला जायला त्रास होणार होता की मराठा समाजाचे माणसं जर मुंबईला आंदोलनासाठी त्यांच्या मागणीसाठी येत आहेत तर मी उत्तर भारतातनं आलेलो आहे आणि मला त्रास होतो इथे, आणि त्याच्यासाठी म्हणून PIL दाखल करण्यात आली. आणि राज्य सरकारने त्याला समर्थन त्याप्रमाणे करून त्या PILला सपोर्टिंग आमच्यावरती नवीन कागदपत्र लावलं. कोण आहे ती व्यक्ती? एक मिश्रा नावाची व्यक्ती आहे. काही अतापता नाही, काय त्या फाउंडेशनचा अतापता लागत नाही, परंतु आहे. आमच्याकडे रातोरात रात्री 11:30ला या आल्या, नोटिसा दिल्या. रस्त्यावरती झाला, रस्त्यावरती मला भेटला. आप वीरेंद्र, मला हां सही करून दिली. बघितलं तर माझं नाव वीरेंद्र पाटील होतं तिथे झालेलं. आणि त्या पद्धतीने आम्ही घेतलं. तर आपण काय कशाला, आपण जर चोरी नाही करत कुठली काय नाही तर बाबा नोटीस दिली ते आम्ही देऊ उत्तर. दुसऱ्या दिवशी उत्तर देईपर्यंत निकालच लागलेले होते. आणि मग अशी जर परिस्थिती असेल, आता तुम्ही अपिलात पण जाऊ शकत नाही, कोर्टालाही जाऊ शकत नाही. वेकेशन कोर्ट आहे, काय ते वेकेशन कोर्ट ऐकणार, कितपत रिलीफ देऊ शकणार. आणि आमचं ऍप्लिकेशन 31 मेच आहे. मला एक गोष्ट सांगा की इथं जेवण खावण पण तुम्हाला शिजवायला पण परवानगी नाहीये, कुठल्या पद्धतीने बाकीच्या गोष्टी करायच्या, जेवणाची काय व्यवस्था? नाही, ही जागा जी आहे ती मनोजदादांच्या उपोषणाची जागा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं जेवण खावण होणार नाही. बाकीच्या लोकांची व्यवस्था कुठे आहे? प्रत्येक जणांनी आपापली व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे जेवणासाठी हे आंदोलन नाही किंवा भूक लागेल म्हणून इथे येत नाही. जर माझा नेता तिथे जर उपाशी राहणार असेल तर आमची जनता उपाशी राहणार नाही. इथे कुठल्याही प्रकारचे खाण्यापिण्याची असली काही
आम्ही चालून देणार नाही. आता मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे या सगळ्याबद्दल. ते म्हणतायत की बघा मला हे म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवतो, उगाच एक्झॅगरेट पण नको व्हायला आणि एक्झॅक्टली ते काय म्हणाले त्याच्यामध्ये विपर्यास पण नको व्हायला. म्हणजे जे आहे तसाच प्रश्न तुमच्या समोर येईल. मुख्यमंत्री असं म्हणतायत की लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे सगळ्यांना, मात्र चौकटीच्या कायद्याबाहेर कोणी जाऊ नये, म्हणजे कायद्याच्या चौकटीबाहेर कोणी जाऊ नये. मराठा आरक्षणासंदर्भात आमच्याच सरकारनं निर्णय घेतले, आम्हीच आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकलं सुद्धा. मात्र ओबीसी मधून आरक्षण मागणाऱ्यांची मागणी मला कळत नाही. ओबीसी मध्येच 350 जाती आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी आम्ही निर्णय घेतलाय, पण राजकीय आरक्षणासाठी लढाई सुरू आहे का हे स्पष्ट करावं. नाही, आता जर नेते मंडळींसाठी म्हणजे मी डायरेक्ट थेट त्यांच्या प्रश्नावरतीच येतो की ओबीसी आरक्षण मिळाल्याने आम्हाला राजकीय फायदा होऊ शकतो किंवा आमच्या लोक इलेक्शनमध्ये उभी होऊ शकतात. साहेब, आमचे ढीगभर मंत्री आणि काय अर्धा डझन एक डझन मुख्यमंत्री झाले आहे, ते जर आम्हाला कधी उपयोगाला आले नाही तर हे राजकारणामध्ये अजून माणसं सोडून काय उपयोगाला आम्हाला येणार आहेत. पूर्वीची देखील आमची मागणी हीच होती की मराठा समाजाला आरक्षण देतेवेळी तुम्ही आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण द्या. आम्ही स्वतःहून राजकीय आरक्षण सोडलेलं होतं. नाही, पण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता जे 15,000 लोक निवडायचे तिथं फायदा होऊ शकतो ना तुम्हाला. काय होणार आहे, ज्यावेळी माणूस राजकारणाच्या जेव्हा चपला घालतो ना तेव्हा तो राजकारणी बनतो आणि मग त्याची पार्टी, त्याचा पक्ष, हाच त्याचा धर्म असते, हीच त्याची जात असते. तुम्हाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण फक्त म्हणजे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं. ह्या दोनच आरक्षण आहेत, पण तो ओबीसी मध्ये मागण्याचा त्याच्यामधला जो मेन जे कारण होतं ते हे होतं की ओबीसी म्हणजे बहुजन समाजाची नाळ ही मराठा समाजाशी जुळलेली आहे पूर्वीपासून. काल पण मी काल आम्ही एका ठिकाणी होतो, त्यांना मी सांगितलं, साहेब एक संस्था आहे मुंबईमध्ये जिचं नाव आहे अखिल भारतीय क्षत्रिय मराठा धनगर समाज. ही रजिस्टर्ड संस्था आहे, चॅरिटी टेबल इन्स्टिट्यूशनमध्ये नोंदणीकृत आहे. आजही एखाद्या वेळी चालू असावी मला कल्पना नाही, परंतु ही जर आमची मराठा समाजाची जर संस्कृती होती, हे जर मराठा समाजाचं विश्लेषण पूर्वीचं होतं, तर आपण एकमेकांचे वाद करून एकमेकांचे डोकी फोडून काही होणार नाही, हे आपल्याला पेटवलं जाणार. आणि त्याचमुळे माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की आणि किती आहेत ना आमचे 150-125 आमदार आहेत ना, इथे किती आहेत आज, इथे कोण दिसतंय तुम्हाला, कुठला आमदार दिसतोय, किती नगरचे मदत करतायत ना, कुठे करतायत आंदोलनाला येण्या जाण्यासाठी, कुठे आहेत. मी मुंबईत बसलोय, मी मुंबईमध्ये बसलोय, इथे येऊन कुठल्या आमदारांनी, कुठल्या मंत्र्यांनी, कुठल्या नगरसेवकांनी, कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणून इथे तिथे मदत केली. वैयक्तिक रूपी प्रत्येक जण जो पक्षातला आहे, जो आहे तो माझ्यासाठी काम करतोय इथे. मी असं नाही म्हणत की त्याने जे माझे समाज बांधव आहेत, पण हे जे लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून गेले ना, हे त्या पक्षाचे होऊन जातात आणि मग ते त्या पक्षाच्या चष्म्यातनं बघायला सुरुवात करतात. आणि ही खंत आहे, त्यामुळे अजून मला त्यांच्याकडे पाठवून, त्या राजकारणामध्ये पाठवून अजून माझी पोरं किंवा माणसं मला खराब नाही करायची आहेत. मुलांनी शिक्षण घेऊन उद्योगधंदे केले पाहिजेत, मोठ्या नोकऱ्या केल्या, आणि त्याच्यासाठी आरक्षण आहे. राजकारणात जाण्यासाठी कशाला आरक्षण पाहिजे, तिथं पोरं जिंकतात आमची इलेक्शन. मला एक गोष्ट अजून एक मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही अण्णासाहेब आर्थिक महामंडळ स्थापन केलं, अनेक वर्ष ते अस्तित्वात येत नव्हतं, आम्ही तो निर्णय घेतला, सारथीमधून शेकडो अधिकारी बनले, अण्णासाहेब पाटील महामंडळाला कोट्यवधीचा निधी दिला. मागच्या अनेक वर्षात इतकी सरकारं होती, यातल्या एकानं सुद्धा एक सिंगल निर्णय दाखवा मराठा समाजासाठी घेतला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजासाठी जे काही हिताचं होतं ते मी पूर्णपणे केलं. मी त्यांच्याबरोबर 100% ॲग्री करीन या शब्दावरती. हे जे त्यांचं वाक्य आहे ना, तर 100% ॲग्री करीन, कारण ती वस्तुस्थिती होती की आधीच्या सरकारने केलं नाही, म्हणूनच आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला निवडून तर दिलं ना साहेब. भरभरून आम्ही तिन्ही इलेक्शनला निवडून दिलंय, 2014ला देखील दिलंय, 2019चं बघा भरभरून दिलं. त्यांची नाही टिकली, आम्ही काय करायचं, आम्ही कशाला टार्गेट त्याला. तुम्ही सरकार तुमचं घर वाचवू शकले नाहीत, आम्ही टार्गेट त्याच्यावरती, आम्ही निशाणावरती आमचं रिझर्वेशन जातं. साहेब आम्हालाही कळतं ना का गेलं रिझर्वेशन. ते कोरोनाच्या काळामध्ये काय एवढी आग लागली होती सुप्रीम कोर्टाला ते आम्हालाही कळते, तेवढं ज्ञान आहे, परंतु त्याच्याबद्दल बोलायचं नसतं, बोलत नाही. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही आलेत, पुन्हा तुम्ही सत्तेवरती आलेत, पुन्हा तुम्ही विश्लेषण केलं, पुन्हा तुम्ही नवीन कमिटी फॉर्म केलीत, तुम्ही पुन्हा आम्हाला आरक्षण दिलं. पण साहेब देतेवेळी ते आरक्षण पुन्हा तुम्ही ACBC मधून दिलं, एक वेगळा आम्हाला या बहुजन समाजापासून पुन्हा वेगळा बाहेर काढलात. आता हे राजकारण नाही तर काय आहे. आता शेवटचा प्रश्न आहे की ज्या वेळेला आता हे सगळं तुम्ही आंदोलन उभं राहताय, हे किती दिवस चालणार आहे, कारण परवानगी एका दिवसाची, परवानगी 1 दिवसाची आहे.
तिच्यासाठी आम्ही ताबडतोब ॲप्लिकेशन पण केलं. कारण हा कायदा ज्यावेळी बनला असेल त्यावेळी त्यांना अंदाज नसेल आला की अशा प्रकारची आंदोलनं होत असतील आणि त्याप्रमाणे त्यांना पुढे जाऊन ह्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये थोडंसं बदल करावा लागेल. हे आंदोलन हे आमरण उपोषण आहे, अगोदरपासून दिलेलं ॲप्लिकेशन आहे. आयत्या दिवशी तुम्ही जर एखादं ॲप्लिकेशन नवीन जर कायदा आणलात आणि सांगला आता रेट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही लावत, असं नाही होणार तो. त्यामुळे आमचं म्हणणं तेच होतं, आम्ही लगेच त्यांना ॲप्लिकेशन्स केले की आमचं हे आहे तर इट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ स्पेशल केस बिकॉज दिस हॅज हॅपन आउट ऑफ सडन अँड वी आर नॉट इन अ पोझिशन, सॉरी आम्ही या पोझिशनमध्ये नाही आहोत की आम्ही हे चेंज करू शकतो. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की लोक यायला सुरुवात झालेली आहे, आपण बघतोय आणि इकडे आपल्याकडे मराठा बांधव सुद्धा आलेले आहेत, हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. इथं स्टेज उभारण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. पण त्याच वेळेला वेगवेगळे आंदोलनं ऑलरेडी इथं चालू आहेत. इकडे दिसतोय आपल्याला की मी मंदारला सांगेन की माझ्या मागे इथे एक आंदोलन चालू आहे, आझाद मैदान मुंबई. त्यांचं एकही जवाब चाहिए, सरकार और कानून बढाया ओला उबेर. ते ओला उबेर वाल्यांचं एक आंदोलन चालू आहे तिथे. इकडे बहुजन क्रांती सेनेचं आंदोलन चालू आहे मागे, आणि अजून एक आंदोलन चालू आहे, त्याचं बोर्ड नीट दिसत नाहीये. पोलीस भरतीच्या बद्दलचं एक आंदोलन इथं तरुणांचं चालू आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा एक बहुजन क्रांती सेनेचं आंदोलन चालू आहे. अशी वेगवेगळी आंदोलनं या परिसरात चालू आहेत आणि तिथंच हे मराठा आंदोलन सुद्धा होणार आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या संख्येने येणारे आंदोलक जे आहेत ते इथे कसे सामावतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरेचसे आंदोलक आलेले आहेत. तुम्ही कुठून आलात? मी ऍक्च्युली मुंबई गोरेगावचाच आहे. अच्छा, आता दादांसोबत गेल्या 10 वर्षांना मी क्रांती मोर्चामध्ये सक्रिय आहोत. बरं, ठीक आहे. मला सांगा, तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडवरून आलो. काय अडचणी असतात? अडचणी नांदेडवरून येत्या वेळेस भरपूर अडचणी होत्या. येत्या वेळेस नाही, तुम्हाला अडचणी काय असतात जनरली? तुमच्या अडचणी काय? जनरली आमच्या अडचणी, आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. शैक्षणिक अडचण आहे, आम्हाला कुठे नोकऱ्या लागत नाहीत. आमचे मराठ्यांचे पोरं सगळे आम्हाला कुठेतरी शेतशिवार आता राहिलेलं नाही, म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि आम्हाला शेतीनिष्ठ असल्यामुळे आम्हाला आरक्षण. शेती आहे तुम्हाला? आम्हाला 1-1.5 एकर शेती आहे. 1.5 एकर शेती? हो. कसं करता त्याच्यामध्ये? आता काय त्याच्यात काय करणार? 1.5 एकर शेती, कुठेतरी नोकरी करावं लागतं. कुठे काम नोकरी करतो मी आता, कुठे नाही, मी नांदेडला हे करतो, सामाजिक कार्यकर्ता आहे. तुम्ही काय करता? शेती करतो सर. किती शेती तुम्हाला? 3 एकर आहे. 3 एकरात काय काय पिकवतं? आता 3 एकरात आता बघा ना, सोयाबीन काही, कापूस काही. काय भाव आहे सोयाबीन कापूसला? सोयाबीनला 5,000 रुपयाच्या मधातच दिली, 4,000 रुपये, 4200, 4300. भागतं का तेवढं? तेवढं 3 एकरा काय भागणार? आता 2 मुलं आहेत, 2 मुलाचं शिक्षण. आता परभणी जिल्हा आहे, पूर्ण तालुक्यातून आलो, खांबेगाव गाव आहे. पण मग भागत नाही तर कसं करता? आता नाही इलाज नाही सर, आता काही ना काहीतरी वडातोड करून, आता काहीतरी करून आपलं हे जगणं आहे. आणि जगून आता आरक्षण मिळालं तर काय फरक पडेल असं वाटतं? लेकरायला काही ना काहीतरी शिक्षण तर होणार एक, आणि पुन्हा नोकरी लागणार. म्हणजे शिक्षणाला फी जास्त आहे, तिथं फायदा होईल असं वाटतं? फायदा 2 पैसे होणारच सर. किती फी भरावं लागते तरी? वर्षाचा खर्च आता किती? वर्षाला एका मुलाला 1-1 लाख रुपये खर्च. अच्छा, तुझं वय काय मित्र? माझं नाव आहे 30. 30 वय आहे. काय शिकलं तू? मी 12वी. 12वी शिकलाय? हो. पुढे का बरं नाही शिकला? तर पुढे सर मी दिव्यांग आहे डोळ्याने, त्यामुळं काही आणि आरक्षण पण नाही. घरची परिस्थिती 1 एकर जमीन आहे. पण दिव्यांगांचं आरक्षण मिळालं असेल ना तुला? नाही त्याच्यामध्ये तू अप्लाय नाही केलं? नाही अप्लाय नाही केला मी. घरची किती शेती आहे? 1 एकर शेती आहे. मग 1 एकरामध्ये काय काय पिकतं? मक्काच. अच्छा, दुसरं काय? मग आता काम कसं काय 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 करतो काम? नाही, घरीच असतो मी. घरीच असतं? दुसरं काही काम नाही करत? नाही. तुमचं काय वय आहे? माझं 35 वर्ष. 35 वर्ष. काय शिक्षण झालं? 12वी. 12वी. पुढे का बरं शिक्षण नाही घेतलं? नाही, पोलीस भरती केली, पण काय मेरिट मार्क पडायचे, पण आरक्षण नसल्यामुळं 2-3 मार्कावरून जायचो. हां, तर आता काय, आता ॲटो चालवतो नवी मुंबईला. मी आयल्यानगरचा आहे. आरक्षण नसल्यामुळे कोणत्या गोष्टी होत नाही सर. पुढे का नाही शिकला? 12वी नंतर मी केलं, 13वी-14वी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर वय होस्तोवर भरती केली, पण काय भरतीत झालोच नाही. काय तुमचं नाव? माझं नाव राजू आरबे, मी जालना जिल्ह्यातून आलो. काय वय आहे तुझं मित्र? माझं 32 वर्ष वय आहे. काय काय शिक्षण घेतलं तू? माझं शिक्षण 12वी झालेले, मला 12वीला 92% मार्क येतं. पुढे काय केलं? पुढं काहीच नाही करू शकलो, परिस्थिती बिकट असल्यामुळं काहीच नाही करू शकलो. कारण की पुढे आरक्षण नाही, शिकून काही फायदाच नव्हता. का बरं? कारण की आरक्षण 93 आरक्षण 92% पडल्यानंतर तू शिकला नाही का? काय वाटलं नाही का? परिस्थिती खराब आहे माझी. माझ्यावर माझं घर आहे आता सध्या. पण काय काम कर? मी एक ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो. शेती वगैरे? शेती नाही, काहीच नाही. घरी कोण कोण आहे? घरी आई आणि 2 मुली आणि बायको. कधीपासून काम करतो तू? 12वी झाल्यानंतर किती वर्षात काम करायला लागलं? 12वी झाली कीच मी कामाला लागलो.
कारण की परिस्थिती होती, पुढचं शिक्षण घेऊ शकत नव्हतं मी. फी नव्हती, फी भरायला पैसे नव्हते, शिक्षणाला पैसे नव्हते. मी जर शिकलो तर मग घरची परिस्थिती, घरी आणायला कोण नव्हतं. आता ज्या 2 मुली आहेत त्या लहान असतील तुझ्या, किती वर्ष? लहान, एक दुसरीला आहे आणि एक बालवाडीला आहे. काय तुला वाटतं की आरक्षण मिळाल्यानंतर काय फायदा? आरक्षण मिळालं तर माझ्या मुली शिकत्यान, मग माझं जे नुकसान झालं ते त्यांचं नुकसान होणार नाही आणि जे डोनेशन हे भरायचं काम पडणार नाही. मग मी त्यांना भरपूर पुढे शिकू शकतो. जर आरक्षण झालं तर आरक्षणाचा लाभ त्यांना भेटन, शिष्यवृत्ती भेटन, कमी फीस भेटन, गव्हर्नमेंटला लागू शकतात. हा महत्वाचा फायदा आहे की शिक्षणाचा फायदा जो आहे हा महत्वाचा फायदा आहे की शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं तर मुलांना त्याचा फायदा होईल. आणि आता ज्या शिक्षणासाठी फी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती भरायला लागते, ही अडचण आहे. तुम्ही ऐकलं, आपल्यासोबत अंकुश कदम आहेत, मराठा आंदोलक आहेत आणि बऱ्यापैकीतल्या सगळ्या गोष्टींचं नियोजन ते करतायत. त्याशिवाय नेतृत्व करतात स्वराज्य नावाच्या संघटनेमध्ये, ते बराच काळ सक्रिय होते. बाबा, आता असं आहे ना की तुम्ही ज्यावेळेला आंदोलन करताय त्यावेळेला दुसऱ्या बाजूने पण एक आंदोलन सुरू होते. तिकडे बबन तायवाडे ओबीसी महासंघाची बैठक घेत आहेत. हाके जे आहेत ते वारंवार म्हणतात की तुम्ही जर ओबीसीमध्ये मराठा समाजाला घेतलं तर त्याचा सर्वात जास्त फटका ओबीसी समाजाला बसेल, त्यांना त्यात वाटेकरी वाढेल. आणि त्या आरक्षणाचा मग फायदा काय की ज्या आरक्षणामध्ये ऑलरेडी 27% आरक्षण आहे, 54% त्यांच्या दाव्यानुसार ओबीसी आहेत आणि मग अजून 27-28% मराठी त्याच्यामध्ये जातील, तर मग त्याच्यामध्ये कोणालाच फायदा होणार नाही. आपण हे राज्य, ही घटना, हा देश संविधानावरती चालतो आणि आपण पाहिलं असेल की संविधानामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की 10 वर्षानंतर प्रत्येक ज्या घटकाला आरक्षण मिळालं आहे त्याची चाचपणी झाली पाहिजे आणि पुन्हा त्याच्यामध्ये बदल करणं हे संविधानामध्ये अगदी ठासून सांगितलेलं आहे. परंतु फक्त संविधान एका प्रवर्गासाठी नाही आहे, एका जातीसाठी नाही आहे. त्या संविधानावरती कुठल्याही आजपर्यंत, आज मला वाटते जनगणना या आत्ता 2011 नंतर आज जर का 25ला होत असेल तर त्यामध्ये आमच्या 10 पिढ्या गेल्या असतील. अशा पद्धतीनं म्हणजे एक वर्ष पकडलं तर लाखो विद्यार्थी आमचे अक्षरशः याच्यामध्ये संपले. याच्यामध्ये खरी गफलत कुठं आहे की हा प्रवर्ग आहे, ही तुम्हाला दिलेली मक्तेदारी नाही आहे आणि ही मक्तेदारी त्यांनी स्वतःला मानून घेतलेली आहे. म्हणजे जर का एखादा अधिकारी होतो, ओबीसीतला एखादा अधिकारी होतो, तर मग त्याच्या मुलाला पण त्याची फायदा झाला पाहिजे. क्रिमिलियर आहेच ना त्याच्यामध्ये. हा, मग 8 लाखापर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. हा ना, नक्कीच. मग 8 लाख आज तुम्ही आज पाहताय की एखादा अधिकारी होतो, आज तिथल्या परिस्थितीनुसार वर्षानुवर्ष ते त्या पदावरती असताना त्यांचं क्रिमिनल ते दाखवताना कशाही पद्धतीने दाखवू शकतात. म्हणजे खरे उपेक्षित आहेत. आज आपण या सगळ्यांची ही पाहिलं असेल प्रतिक्रिया की मराठा समाज आज अशा तुकड्यावर आहे की 1 गुंठा आमच्या 4 लोकांना आलाय, अशी परिस्थितीमध्ये असताना त्याच्यावरती कुठलंही सर्वेक्षण केलं जात नाहीये. आता ओबीसी मधून तर आरक्षण द्यायला मुख्यमंत्र्यांचं पण तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर ते पण काही फार उत्सुक आहेत असं दिसत नाही, किंवा ते म्हणतात की कायद्याच्या चौकटीत ते बसणार नाही. आमचं एकच मत आहे की तुम्ही एका कुठल्या तरी प्रवर्गाकडे त्या दृष्टिकोनातून बघू नका. मराठा समाजही तुमचाच आहे आणि ओबीसी समाजही तुमचाच आहे, पण याच्यामध्ये बघत असताना तुम्ही त्याचा क्रायटेरिया बघा ना की आज जर का तशा पद्धतीनं तुम्ही 10 वर्ष प्रत्येक, तुम्हाला असं वाटतं का की मराठा समाज आणि ओबीसी समाज, कारण की मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की डीएनए आमचा जो आहे तो ओबीसी आहे आणि त्याच्याबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले की असं एखादा मुख्यमंत्री कसं काय वक्तव्य करू शकतो, त्याला ते मुख्यमंत्री नव्हते. पण तुम्हाला असं वाटतं का की या पद्धतीमुळे कदाचित त्यांच्याबद्दल, म्हणजे ते म्हणतात की मीच सगळ्यात जास्त काम केलं मराठा समाजाबद्दल तरी मलाच टार्गेट केलं नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की मराठा समाजाचे बरेचसे मुख्यमंत्री झाले, परंतु सारथी असू द्या, अण्णासाहेब असू द्या, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ असू द्या, आज सारथीतून आमचे बरेचसे बांधव आहेत ते चांगले अधिकारी होत आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळातून लाखो विद्यार्थी खऱ्या अर्थानं उद्योजक झाले तिथे. म्हणजे या ज्या काय गोष्टी केल्या त्या आम्ही कुठेही नाकारत नाहीये. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या चांगल्याला आम्ही चांगलंच म्हणणार आहोत, परंतु हा क्रायटेरिया बाकीच्या ठिकाणी तुम्ही आरक्षणामध्ये आणू नका. कारण आरक्षणामध्ये तुम्ही ही जनगणना करून त्याच्यात आज खऱ्या अर्थानं ही 10 वर्षानं प्रत्येक, म्हणजे वर्षानुवर्ष एकाच जातीनं लाभ घेतला पाहिजे का? आणि ओबीसीमध्ये पण असं झालंय की माळी, तेली अशा मोठ्या ज्या जाती आहेत ह्या फक्त आरक्षणाचा लाभ घेत आहेत. खालच्या 18 पगड जाती आहेत त्या पण उपेक्षित आहेत, त्या खऱ्या अर्थानं आमच्या आंदोलनात आहेत. खऱ्या अर्थानं आंदोलनात छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या जातीत असं म्हणतायत, पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर
आरक्षण जे आहे ओबीसी मधून द्यावं ही जी मागणी आहे तीच मागणी मूळ कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरूनच वाद चालू आहे आणि ते आरक्षण कसं देता येत नाहीये याच्याबद्दल ओबीसी समाज त्याच्यामध्ये आक्रमक आहे की आमच्यामध्ये वाटेकरी नकोत. आता भाजपचे लोक म्हणतात की काँग्रेस आणि एनसीपी कडून लिहून आणा की त्यांना काय अडचण नाहीये. तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला याबद्दल प्रश्न विचारत नाही, याच्याबद्दल सुद्धा आक्षेप आहे भाजप. नाही बघा, पहिली तर गोष्ट आहे ना की आमचा लढा असणाऱ्या आत्ताच्या सरकार बरोबर आहे. मग ते बीजेपीचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, पण तो मुद्दाही तितकाच रास्तोय की मला आश्वासन दिलं मुख्यमंत्री असताना शिंदेंनी, आता आंदोलन तुम्ही फडणवीस असताना करताय. राजकीय त्याच्यामध्ये काही काय घडामोडी घडतायत का पडद्यामागे असं पण विचारलं जातं. आमची ठोस भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या, आणि आमचा मुद्दा आहे की आज सरकारमध्ये कोण बसलंय त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. बसलं तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे. आणि जे लिहून घेणं वगैरे आहे ते खरंच आहे की त्यांच्याकडूनही आम्ही त्याच पद्धतीनं मागणी करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, सत्तेत येतो तो एकदम सेफ भूमिका घेतो आणि विरोधक असतो तो आमच्या बाजूने कुठेतरी मागे येऊन उभा राहतो. त्याला पण खऱ्या अर्थानं फ्रंटला आणणं गरजेचं आहे आणि विचारणं गरजेचं आहे 50%च्या भूमिकेमध्ये तू पण आम्हाला साथ देणार आहेत का, नाही तर तितकाच दोषी तूही आहेस. ठीक आहे, आता ही सगळी परिस्थिती आहे. एक मिनिट हा, ओबीसी मध्ये आरक्षण जे दिले नाही तर 25% म्हणते ते ओबीसीला आरक्षण 25% भेटले, पण सगळ्यात जास्त फायदा हा माळी समाजाचा आहे या आरक्षणामध्ये ओबीसी मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही बी आहेत ना ओबीसी आरक्षणामध्ये. आता विदर्भातला विचार केला तर आमच्या लेवा पाटीदार आहेत, कुणबी आहेत, मराठा समाज आहे सगळे. त्याच्यामध्ये आम्ही इकडचे मराठवाड्यातले गेले, इकडे अदर ह्याच्यातले गेले तर काय अडचण आहे ओबीसी मध्ये. बाकीच्या रिजन मधले जे आहेत लेवा पाटील असतील किंवा विदर्भातले जे आहेत ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून झालेल्या आहेत त्यांना फायदा मिळतो, मराठवाड्यातल्या लोकांना विरोध का असा प्रश्न आहे. पण प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आंदोलन सुरुवातीचं सुरू झालं होतं त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की हैदराबाद गॅझेटियर बघा आणि निजामाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे त्यांना तो लाभ मिळत नाही, त्यामुळे ते केवळ मराठवाड्यासाठीचं होतं आणि नंतर ते गोलपोस्ट चेंज करत 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 आता सरसकट आरक्षण द्या अशी मागणी आहे. आता उद्या इथं आंदोलन चालू होणार आहे, त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागेल की नेमकं काय घडतं. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.